मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन मुंबईत सुरू आहे त्या आंदोलनाच्या विरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते मुंबई हायकोर्टात गेलेले आहेत। या सगळ्या संदर्भातची याचिका त्यांनी टाकली। काल देखील मुंबई हायकोर्टामध्ये या सगळ्या याचिकेच्या संदर्भात सुनावणी झाली आणि हायकोर्टाकडनं काही नियम जे आहेत ते आंदोलकांना पाळण्याच्या संदर्भात सांगण्यात आलेले होते आणि त्यानुसार राज्य सरकारने या सगळ्या संदर्भात कारवाई केली आहे की नाही याची तपासणी देखील आता हायकोर्ट करणार आहे। सध्या आपण हायकोर्टाच्या बाहेरच्या परिसरामध्ये आहोत आणि हायकोर्टच्या बाहेरच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत ते जमलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल देखील अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहेत ते या हायकोर्टाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जमलेले होते आणि आपली मतं जी आहेत ती मांडताना आपल्याला पाहायला मिळत होते। कारण की काल हायकोर्टाकडनं सांगण्यात आलेलं होतं की उद्यापर्यंत आंदोलकांनी जे आहे ते रस्ते वगैरे मोकळे केले पाहिजे आणि त्याचसोबतच मुंबईकरांना कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता जी आहे या सगळ्या आंदोलकांनी घेतली पाहिजे अशी भूमिका जी आहे ती कोर्टाने घेतलेली होती। आणि त्या सगळ्या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं होतं की सगळ्या आंदोलकांनी कायदा सुव्यवस्था पाळावा आणि कोर्टाच्या नियमांचं पालन करावं आणि त्यानंतर सगळ्या आंदोलकांनी मुंबईमधले जे रस्ते आहेत जे अडवून धरलेले रस्ते होते ते सगळे वाहतुकीकरता मोकळे केलेले असल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि एकंदरीतच मुंबईची वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरळीत झालेली होती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा या आंदोलनाच्या विरोधातली याचिकेवरची सुनावणी जी आहे ती मुंबई हायकोर्टात होताना पाहायला मिळते आणि आता मुंबई हायकोर्टाकडनं दुपारी 3 वाजता या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात एक निकाल जो आहे तो देण्यात येणार आहे अशा संदर्भातचं मत जे आहे ते या सगळ्या हायकोर्टाकडनं व्यक्त करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण काही आंदोलकांशी बोलणार आहोत। दुपारी 3ची वेळ दिली, आता 3 वाजेपर्यंतच तुम्हाला सगळी मुंबई खाली करायची असं संदर्भातले कोर्टाने आदेश दिलेत आणि सरकारला सांगितलंय की लवकरात लवकर हे सगळे आंदोलक जे आहेत ते मुंबईतून बाहेर काढा म्हणून। नाही, आम्ही काढायला तयार आहेत ना। न्यायदेवतांनी म्हणावं आम्हाला लिहून द्यावा की फक्त आम्हाला आरक्षण क्लिअर कुणबीमधून आम्हाला आरक्षण ओबीसीमधून द्यावा। आम्ही मुंबई 1 घंट्यात खाली करायला तयार आहेत। आम्हाला फक्त लिखित द्यावा आम्ही न्यायदेवतेने आम्हाला की तुम्ही मुंबई खाली करा। ठीक आहे, असं बी नाही की आम्ही मुंबईला येऊ नाही का, आम्ही मुंबईला येऊ नाही का हे सांगा। न्यायदेवतेला सांगा आम्हाला, काय न्यायदेवतेने सांगा आम्हाला की मुंबईमध्ये तुम्ही येऊ नका का, याचं कारण काय न्यायदेवतेने आम्हाला विचारायचं। आम्ही खरं तर तुम्ही आंदोलनासाठी आलेला त्यामुळे तुम्हाला हा सगळा मज्जाव घालण्यात येतोय अशा पद्धतीचा युक्तिवाद कोर्टात झालेला आहे। हो, मुद्दामून आम्ही जे आंदोलन करायला आलो आम्हाला इथून त्रास देऊन कसं इथून निघून जातील आणि आंदोलन कसं दडपून टाकता येईल हे फक्त त्यांना करायचंय, बाकी त्यांचा उद्देश नाही। आमचं आंदोलन शांततेत आहे। न्यायदेवतेला म्हणा आम्ही काय अनपड गोष्टी केलेल्या नाहीत। आमचं आंदोलन एवढं शांततेत आहे। लाखो लोक आहेत तिथं पण शांततेत आंदोलन आहे आमचं। खरं तर तुम्हाला 1 तासाचाच वेळ आहे। आता मुंबई सोडून जाण्याच्या संदर्भातले निर्देश जे आहे कोर्टाकडनं सरकारला देण्यात आले। सरकार म्हणते की याची आम्ही अंमलबजावणी करणार। आम्ही 1 तासामध्ये आम्ही मुंबई सोडायचा आमचा कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रयत्न राहील, परंतु आमच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिला तर आम्ही आदेश पाळला जाईल। आमच्या नेत्यांनी आदेश दिला नाही तर आम्ही पुढे काय करायचं तो आम्ही ठरवू। परंतु मनोज जरांगे पाटील म्हणतात मी उपोषणावरती पण सुद्धा ठाम आहे, मी जेलमध्ये जाऊन देखील उपोषण करेल पण आरक्षण मिळवल्याशिवाय जाणार नाही म्हणतात। जाणार नाही, जोपर्यंत आमचे पाटील आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडत नाही। खरं तर आपण पाहिलं तर या सगळ्या मुंबई हायकोर्टाच्या समोर सगळे मराठा बांधव या ठिकाणी जमलेले असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि इतर ठिकाणी देखील आपण पाहू शकतो की इथे देखील मराठा आंदोलक आहेत आणि दुसरीकडे देखील या ठिकाणी मराठा आंदोलक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण या सगळ्या लोकांशी बातचीत करणार आहोत। खरं तर आपण यांच्याशी बोलणार आहोत। कुठून आलात आणि काय तुमची भूमिका आहे, कारण की 3 वाजेपर्यंत आता तुम्हाला आंदोलन करण्याची मुभा दिली आहे, 3 नंतर सगळं मुंबई खाली करा म्हणतात। आम्ही बीड गेवराईहून आलेलो आहोत आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी मराठा समाज स्वतःच्या हक्काच्या आरक्षणासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि निश्चितपणे आता 3 वाजता जो काही न्यायालय आदेश देईल आम्ही देखील त्या आदेशाचं म्हणजे पालन करणार आहोत। माननीय मनोजदादा जरांगे पाटील गेली 5 दिवसापासून आझाद मैदानावर अन्न पाण्याविना आमरण उपोषण करत आहेत आणि संपूर्ण मराठा समाज त्यांच्या 5 कोटी मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला या सरकारनं आमचं हक्काचं आरक्षण अद्यापपर्यंत दिलेलं नाही। आम्ही काही वेगळं काही मागत नाहीत। तुम्ही बिना आरक्षण घेता तुम्ही मुंबई सोडणार आहात? जोपर्यंत आम्हाला मनोजदादा जरांगे पाटील आदेश करीत नाहीत
तोपर्यंत एकही मराठा ह्या मुंबईच्या बाहेर जाणार नाही. आपण बघितलं गेली 5 दिवसात एकाही मराठा आंदोलकानं किंवा कुठल्याही व्यक्तीनं मराठा समाजाच्या या मुंबईमध्ये कसल्याही प्रकारचं गैरवर्तन केलेलं नाही. परंतु आमच्या आंदोलकाला या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे आणि तो निश्चितपणे आपणही बघितला असेल. या मीडियाद्वारे मी म्हणजे या सरकारला सांगू इच्छितो की आपण आमच्या मराठ्यांचा अंत बघू नये. आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावा आणि मिळालंच पाहिजे. तो आमचा हक्क आणि अधिकार आहे. जोर जबरदस्ती तुमच्यावर झाली तर जोर जबरदस्ती झाली, तुम्हाला पोलीस बळाचा वापर करून काढण्यात येत असेल तर काय तुमची भूमिका आहे? नाही आमची भूमिका कोर्टाने जे सांगितलंय ते तर मरू आमच्या समाजासाठी जीव द्यायला तयार. एक लक्षात ठेवा, इथं पोलीस बळाचा वापर करायला ही महाराष्ट्रातलीच लोक आहेत आणि या मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे. ही काय लोक काय यूपी बिहार, इथं यूपी बिहारच्या लोकांना स्थान चांगलं आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना इथं स्थान व्यवस्थित नाही आहे. मग ह्या लोकांनी जायचं कोणाकडं? एवढं मोठे तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचं पालकत्व दिलेलं आहे ह्या मुख्यमंत्र्यांच्याकडे. त्यांनी चौकशी तिथं येऊन करायला पाहिजे होती. तुम्ही इथं आला आहे, आपण ह्याला काहीतरी मार्ग काढ्या, काहीतरी समजून सांगायला पाहिजे होतं. लोकांचं समाधान झालं असतं, काहीतरी त्यातून मार्ग निघाला असता. पण तुम्ही यायलाच तयार नाही. तुम्ही इथंपर्यंत स्टेजवर येऊ शकत नाही. 15, 20, 25 लाख लोक, 50 लाख लोक मुंबईत आले तर तुम्ही भेटसुद्धा घेऊ शकत नाही. मग तुम्ही मतं मागायला तेवढी सगळ्यांच्याकडे कसं येता आणि त्यावेळी आरक्षणचं कसं बोलता की आम्ही तुम्हाला हे करू, आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटला ह्याचं आरक्षण देऊ, मग ते कसं तुम्हाला सुचते? म्हणजे तुमचा स्वार्थ असताना तुम्ही गोड बोलता. आता तुमचा 4 वर्ष कुठला स्वार्थ नाही म्हणून तुम्ही लोकांना वाऱ्यावर सोडता. अहो 30-40% माणूस वर जातोय आणि 80-85% माणूस बिना नोकरीचा घरी बसतोय. मग हे कोर्ट तर काय करते? कोर्टाला चांगली माणसं हुशार नको. भूमिकाच असणार की जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत नाही. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत एकही मराठा आंदोलक ही मुंबई सोडून बाहेर गावी जाणार नाही. कोर्टाचे आदेश आले, आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार आहोत. परंतु कोर्टानेच सांगितलंय मुंबई खाली करा म्हणून 3 वाजेपर्यंत. नाही, कोर्टानं जे काही आपण काल जे सांगितलं आहे आपल्याच मीडियाच्या माध्यमातून की आझाद मैदानावर आपण शांततेने आंदोलन करावं. परंतु जो काही आमचा आंदोलकाला जे काही बदनाम करण्याचे प्रयत्न केलेले आहेत की आंदोलकानं हुल्लडबाजी केली, अशी कुठलीही आंदोलकानं हुल्लडबाजी केलेली नाही. आणि आजही आपण पूर्ण मुंबईत बघा, सगळे आंदोलक जे आहेत ते शांततेपणे आपलं आंदोलन करीत आहेत. कुठेही मुंबईमध्ये कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही किंवा धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते हायकोर्टाच्या बाहेरच्या परिसरात जमलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हायकोर्टामध्ये या सगळ्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातली सुनावणी झाली आणि 3 वाजेपर्यंत मुंबईमध्ये जे मराठा आंदोलक आहेत त्यांना खाली करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिलेले आहेत. आता सरकार या सगळ्या संदर्भाची पुढची कारवाई जी आहे ती कशा पद्धतीने करणार आहे आणि या सगळ्या कारवाईला मराठा समाजाकडनं काय उत्तर येईल किंवा मनोज जरांगे पाटील या सगळ्या कोर्टाच्या निर्णयानंतर काय आपली भूमिका जी आहे ती लोकांसमोर ठेवणार आहे हे देखील पाहण्यात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय बंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.